हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड आफ्टरनून. आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा सेकंड व्हिडिओ स्टार्ट करतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण कुलम्स लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन्स या गोष्टी बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज सेक्शन. In this lecture we are going to discuss or study about the Coulomb's law in scalar or vector form. Okay, previous lecture we are see how to deal with the basic charge, electric charge, and its properties and ways of charging. Okay, this article we are already studied. Okay, now we know that the forces between two charges are two types. First is attractive force and second is repulsive force. Okay, on the basis of sign of the charge, okay, we determine the force between two charges. That is, like charges repels each other and unlike charges attract each other. Okay, मग आपल्याला एक्झॅक्टली सांगता आलं पाहिजे की जर काय दोन अनलाईक चार्जेस असतील तर त्याच्यामध्ये जो रिपल्सिव्ह जो फोर्स असतो त्याचं मॅग्निट्यूड किती असतं ते फाइंड कसं करायचं, तर याचा वे कुलम्सनं आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. कुलम ही इन्व्हेस्टिगेटेड द इलेक्ट्रिक इंटरॅक्शन बिटवीन टू चार्ज बॉडीज कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द फोर्सेस दे एक्झर्ट ऑन ईच अदर. ओके, ही कन्सिडर्ड अ पॉइंट चार्ज इज अ चार्ज whose dimensions are negligible, small compared to its distance from another bodies. म्हणजे जे आपण पॉईंट चार्ज घेणार आहोत, ओके, त्यांचं डायमेन्शन्स हे खूप कमी असलं पाहिजे. ओके, जे फॉर एक्झाम्पल दोन मासिव्ह ऑब्जेक्ट खूप डिस्टन्सवर जर का ठेवले असतील तर ते दोन पॉईंट ऑब्जेक्ट एकमेकांसाठी पॉईंट मासारखे ॲक्ट होतील ना. लक्षात आलं का? त्यामुळे डायमेन्शनली निग्लिजिबल किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल असणार आहेत. ओके, थर्ड जर का आपल्याला सांगता येईल की कुलम्स लॉ इज अ फंडामेंटल लॉ. इट इज अ फंडामेंटल लॉ गव्हर्निंग इंटरॅक्शन बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस ॲट अ रेस्ट. ओके, तर बघा या कुलम्स लॉचं स्टेटमेंट काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. द फोर्स बिटवीन मग तो फोर्स कोणता असेल, ॲट्रॅक्टिव्ह फोर्स असेल और रिपल्सिव्ह फोर्स असेल, डिपेंडिंग अपॉन चार्ज ऑफ चार्ज गिवन चार्ज ना, बरोबर आहे का. देअरफॉर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू पॉईंट चार्जेस. ओके, बघा फॉर एक्झाम्पल प्लस Q1 चार्ज घेतला आणि प्लस Q2 चार्ज घेतला. आता हे दोन चार्ज लाईक चार्जेस आहेत तर ते एकमेकाला काय करतील, रिपेल करतील ना. सपोज करा फोर्स ऑन फर्स्ट चार्ज आपण असं लिहू शकतो, फोर्स ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड. ओके, अपोजिट टू म्हणजे ही जी काय लाईन आहे, लाईन जॉईनिंग टू दी सेंटर ऑफ टू चार्ज, या लाईनच्या अपोजिट आहे ना. सिमिलरली जो रिपल्सिव्ह फोर्स ह्या चार्जवर हा चार्ज एक्झिट करत आहे Q2 चार्ज, सिमिलरली फोर्स ऑन सेकंड चार्ज ड्यू टू फोर्स, बरोबर आहे का. अँड दिस फोर्स इज ॲक्ट्स along the line joining to the center of two charges. बरोबर आहे का. म्हणजे बघा या केसमध्ये जो काही रिपल्सिव्ह फोर्स ॲक्ट होत आहे तो आपल्याला असं डिफाईन करता येईल. द रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द टू पॉईंट चार्जेस ओके ॲट अ रेस्ट इज डायरेक्टली proportional to the product of the magnitude of the charges, okay, and inversely proportional to the square of the distance between them. ओके, तर बघा काय म्हटलं आहे, ह्या दोन्हीही चार्जच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट म्हणजे Q1 ओके इंटू Q2 अपॉन सेपरेशन बिटवीन देम लेट अस कन्सिडर दिस इज R. ओके, F is proportional to product of magnitude of two point charge and inversely proportional to square of the distance between them. Therefore F is proportional to Q1 Q2 upon R square. बरोबर आहे का. आपण या ठिकाणी काय कन्सिडर केलं आहे, Q1 आणि Q2 हे दोन पॉईंट मास आहेत किंवा पॉईंट चार्ज आहेत. लक्षात आलं का. ठीक आहे, ते त्यांच्यामधलं जे काही सेपरेशन आहे ते आपण स्मॉल r डिनोट केलेलं आहे. अशा वेळेला ॲट अ रेस्ट ह्या कंडिशनला या दोन चार्जेसमध्ये एक्झर्ट होणारा जो काय रिपल्सिव्ह फोर्स आहे तो आपण ह्या फॉर्म्युल्यावरून दाखवू शकतो.
ओके. देन नेक्स्ट स्टेप आपण काय करू, हे जे काय प्रपोर्शनॅलिटी साईन आहे ते आपण रिमूव्ह करू बाय युजिंग सम कॉन्स्टंट दॅट इज एफ इज इक्वल टू के Q1 Q2 upon R2. Okay, and this K is nothing but constant of proportionality, and it depends on all physical quantities and its magnitude also. Okay, म्हणजे हा K व्हॅरी होईल विथ रिस्पेक्ट टू मटेरियल. ठीक आहे. तर बघा K ची आपल्याला पुढे जाऊन एक व्हॅल्यू भेटते. ती व्हॅल्यू अशी आहे K इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन. किंवा जर का आपण एखादे फॉर एक्झाम्पल हे 2 पॉईंट चार्जेस जर का आपण एखाद्या व्हॅक्यूममध्ये किंवा एखाद्या जर का फ्री स्पेसमध्ये ठेवले असतील, ठीक आहे, हे जर का आपण 2 चार्ज एखाद्या फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूममध्ये ठेवले असतील, त्यावेळेला ही इप्सिलॉनची व्हॅल्यू आपण इप्सिलॉन नॉट असं घेतो. इप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम और एअर, म्हणजे आपण इक्विवॅलन्सने घेतो तसं एअरसाठी सुद्धा. मग आता हे इप्सिलॉन काय आहे, परमिटिव्हिटी काय असते, हे आपण याच्या अपकमिंग लेक्चरमध्ये इन डिटेल्स स्टडी करू. ठीक आहे. एखाद्या मीडियमची परमिटिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू फ्री स्पेस काय असेल हे सुद्धा. ठीक आहे. देअरफोर एफ इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन Q1 Q2 अपॉन R². समजते का. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी केची जी काय व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आहे K इज इक्वल टू 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. लक्षात आलं. आणि जो ह्या ठिकाणी जो कॉन्स्टंट आहे ना इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 8.85 × 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपल्या ह्या सम कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतील. समजलं. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, जर का इथं निगेटिव्ह चार्ज असते तरीसुद्धा जो फोर्स असेल तो आपण ह्या पद्धतीनं डिफाईन करू शकतो. ठीक आहे. ओके. देन स्टेटमेंट काय समजलं का. बघा पुन्हा एकदा सांगतो मी. The force of attraction or repulsion between 2 point charges at a rest is directly proportional to the product of the magnitude of charges, okay, and inversely proportional to the square of the distance between them. ठीक आहे. स्टेटमेंट तुम्हाला राईट डाऊन करता येईल. ठीक आहे. देन नेक्स्ट. ओके. नाव आपण जो कुलम फोर्स डिफाईन केलेला आहे एफ इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R². This force follows inverse square law, that is F is proportional to 1/R². सिमिलरली जसं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये म्हणतो ना, ग्रॅव्हिटेशन फोर्स इट ऑल्सो फॉलोज द इनवर्स स्क्वेअर लॉ. अगदी त्याच पद्धतीनं आपण ह्याही केसमध्ये काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स और कुलम फोर्स बिटवीन 2 पॉईंट चार्जेस फॉलोज द इनवर्स स्क्वेअर लॉ. फॉर एक्झाम्पल बघा, जर काय फॉर एक्झाम्पल प्लस Q1 आणि प्लस Q2 हे 2 चार्ज घेतलं, ह्यामधलं डिस्टन्स आपण R केलं. ओके. हे डिस्टन्स जर काय हाफ केलं बघा, म्हणजे R/2 केलं, तर जो काय बघा R जर काय आपण 1/R केला असेल, हाफ केलं, बरोबर आहे का. ठीक आहे. तर काय होईल सांगा, जर आपण हे डिस्टन्स जर काय R/2 केलं, तर आपल्याला जो फोर्स भेटणार आहे, जो नवीन फोर्स त्याला आपण F' म्हटलं, तो 4 टाइम्स इनिशियल फोर्स असेल. बरोबर आहे का. आणखीन याच्या अपोजिट जर का आपण असं केलं, जो सेपरेशन बिटवीन 2 चार्जेस आहेत R, हे जर का आपण 2 टाइम्स R केला असेल, तर जो न्यू जनरेट होणारा फोर्स आहे तो F/4 काय होईल, डिक्रीज होईल. तुम्ही डिस्टन्स इन्क्रीज केला तर फोर्स काय होईल, डिक्रीज होईल.
जर का तुम्ही सेपरेशन बिटवीन टू चार्ज डिक्रीज केला तर फोर्स इंक्रीज होईल. देअरफॉर F इज प्रपोर्शनल टू 1/r². ओके. आणखीन एक गोष्ट, Fe it is acts along line joining to the center of two charges. ओके. जो रिपल्सिव्ह फोर्स किंवा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे बिटवीन टू पॉईंट चार्जेस, इट्स ॲक्ट्स अलॉंग दी लाईन जॉईनिंग टू दी सेंटर ऑफ टू चार्जेस. बरोबर आहे का? ठीक आहे. ओके. देन हे झालं आपलं सगळं स्केलर फॉर्म. लक्षात आलं? देन आपल्याला आता बघायचं आहे की ॲक्च्युली वेक्टर फॉर्म कुलम्स लॉचा कशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो किंवा लिहू शकतो. ठीक आहे. ओके. आणखीन एक गोष्ट बघा, जर आपण F/1/r² जर काय आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर ग्राफ कसा बनेल रे? तर बघा, ग्राफ असा बनेल ना, असं. या साईडला जर काय आपण फोर्स प्लॉट केला असेल आणि या साईडला आपण आर, ओके, जे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस जर काय आपण रिप्रेझेंट केला असेल तर ग्राफचं नेचर कसं बनेल? डिस्टन्स वाढवला तर काय होतं? फोर्स डिक्रीज होतो, म्हणजे असंही. बरोबर आहे का? म्हणजे ग्राफिकली आपण या पद्धतीनं डिनोट करू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण काय करू? वेक्टर फॉर्म बघू. नाव टायटल काय असेल? वेक्टर फॉर्म ऑफ कुलॉम्स लॉ. ठीक आहे. हे आपल्याला आता बघायचं. ठीक आहे. पुन्हा आपण कन्सिडर करू प्लस Q1 चार्ज प्लस Q2 चार्ज, हे ॲट अ रेस्टला आहेत. ठीक आहे. सेपरेशन बिटवीन देम इज R. ओके. देन आता दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत. ओके. या दोन्ही चार्जवरती जो फोर्स असेल तो कोणता फोर्स असेल? रिपल्सिव्ह फोर्स असेल. पहिल्यांदा बघा, Q1 चार्जवरती लागणारा फोर्स सांगा. फोर्स ऑन फर्स्ट पार्टिकल ड्यू टू सेकंड. बरोबर आहे. सिमिलरली फोर्स ऑन सेकंड पार्टिकल ड्यू टू फर्स्ट. बरोबर आहे का? ठीक आहे. बघा, आणखीन एक गोष्ट बघा, ज्या वेळेला Q1 वरती ह्या Q2 चार्ज लागणार आहे, ओके, त्यावेळेला म्हणजे जर का आपण Q2 कडून Q1कडे गेलो तर ह्या आरचे आपल्याला म्हणजे राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडला एक रेडियस वेक्टर किंवा एक पोझिशन वेक्टर आपल्याला डिफाईन करता येईल. ठीक आहे. तर बघा, तो कसा असेल? R1 बार मायनस R2 बार. आरचा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडला असणारा वेक्टर आपण एक डिफाईन केला. सिमिलरली ज्या वेळेला Q2 ह्या चार्जवरती Q1मुळं ज्या वेळेला फोर्स ॲक्ट होईल त्यावेळेला अलॉंग दी लाईन जॉईनिंग टू चार्जेस, ओके, सेपरेशन R असताना एक वेक्टर आपण डिफाईन करू शकतो आरचा. तो वेक्टर असेल R2 बार मायनस R1 बार. लक्षात आलं? फायनल मायनस इनिशियल, R2 मायनस R1 वेक्टर. ठीक आहे. नाव देअरफोर बघा, पहिल्यांदा आपण फॉर Q1 चार्जेस म्हणू. फॉर Q1 प्लस Q1 चार्ज, ओके, फोर्स F12 इज इक्वल टू काय येणार सांगा? आपलं डेफिनेशन काय सांगते? Q1 Q2 अपॉन R². बरोबर आहे का? ठीक आहे. आता बघा, हा फक्त एक स्केलर फॉर्म आहे. बरोबर आहे का? जर मला Q1 चार्जसाठी जर काय फोर्स इन टर्म्स ऑफ वेक्टर लिहायचा असेल तर मी याच्या जे सेपरेशन आहे, जो रेडियस वेक्टर R आहे, त्याचा मी युनिट वेक्टर डिफाईन करू शकतो ना. ओके. तो काय असेल? तर बघा, आरचा या डायरेक्शनला कोणता वेक्टर आहे का? तर आहे. तो वेक्टर कोणता आहे? R1 बार मायनस R2 बार. ओके. याचा युनिट वेक्टर घ्यायचा आहे. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल बघा, आपण युनिट वेक्टर लिहितो कसं? तर आपल्याला माहिती आहे की एखादा फॉर एक्झाम्पल P वेक्टर आहे. ओके. P वेक्टर ॲक्च्युली आपण रिप्रेझेंट कसं करतो? P वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर P टाइम्स P कॅप. बरोबर आहे का? देअरफोर P
पी कॅप इज इक्वल टू काय येणार आहे, वेक्टर पी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण हा युनिट वेक्टर लिहू शकतो ना, ठीक आहे. देअरफॉर के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, ओके. आणि हे कसं लिहिणार आपण, R1 ओके वेक्टर मायनस R2 वेक्टर अपॉन मॉड ऑफ R1 वेक्टर मायनस R2 वेक्टर, बरोबर आहे का, ठीक आहे. देअरफॉर आता बघा आरला, आरची मॅग्निट्यूड आहे, ओके, म्हणजे अशी आहे ना, आरला आपण असं लिहू शकतो, ओके. ह्या मॉड आरची व्हॅल्यू पण ही असेल ना, म्हणजे प्रत्येकाचा मॉड घेतला तर सेमच व्हॅल्यू येईल. म्हणजे मी ह्या आरला लिहू शकतो आहे के Q1 Q2 अपॉन R1 वेक्टर मायनस R2 वेक्टरचा मॉड, ओके, इंटू दिस ब्रॅकेट R1 वेक्टर मायनस R2 वेक्टर अपॉन मॉड ऑफ R1 वेक्टर मायनस R2 वेक्टर, बरोबर आहे का, ठीक आहे. इथं स्क्वेअर येईल का, सिन्स म्हणू शकतो आपण इथं म्हणा, सिन्स हवं तर आर बार वेक्टर इज इक्वल टू R1 वेक्टर मायनस R2 वेक्टर, बरोबर आहे का, ठीक आहे. देअरफोर F12 इज इक्वल टू, हां आता इथं बघा स्क्वेअर आणि इथं पॉवर रेस टू 1 आहे, म्हणजे काय होणार आहे, के Q1 Q2 अपॉन मॉड ऑफ R1 बार मायनस R2 बार रेस टू 3 इंटू दिस वेक्टर ना, R1 मायनस R2, ओके. दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म ऑफ कुलम्स लॉ इन टर्म्स ऑफ वेक्टर, ठीक आहे. सिमिलरली आपण काय केलं बघा, ह्या Q1 चार्जसाठी फोर्स काढला, ओके. सिमिलरली आपण Q2 चार्जसाठी सुद्धा हा फोर्स लिहू शकतो आहे. देअरफॉर दिस फोर्स F21 बार इज इक्वल टू, हां सांगा बघू, के Q1 Q2 अपॉन मॉड ऑफ, आता इथं R1 मायनस R2 आहे, कारण की ह्या आरचा ह्या डायरेक्शनचा वेक्टर कोणता आहे, R1 मायनस R2 आहे, ओके. आता आपण Q2 वरती चार्ज काढतो आहे, त्यामुळं डायरेक्शन अपोज होईल ना ह्याच्या, म्हणजे R2 मायनस R1 होईल, त्यामुळं R2 बार मायनस R1 बार क्यूब इंटू R2 बार मायनस R1 बार, दिस इज द रिक्वायर्ड रिझल्ट. लक्षात आलं का, इट इज द वेक्टर फॉर्म ऑफ कुलम्स लॉ, समजलं का, ठीक आहे, ओके. आणखीन काही गोष्टी सांगता येतील, जसं की बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ओके, ह्या दोन्ही फोर्सचं नेचर जे काय आहे, म्हणजे जो फॉर्म आहे तो सेम दिसतो आपला. जसं की बघा Fg इज इक्वल टू Gm1 M2 अपॉन आर स्क्वेअर. इथं काय येतं, Fe इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. ह्यामध्ये आपण असं अज्यूम करतो की दोन पॉईंट मासमध्ये जो काय ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्ट होत असतो तो आपण या फॉर्म्युलावरून डिफाईन करतो, ठीक आहे. अगेन सेकंड काय सांगता येईल, इट फॉलोज Fg फॉलोज 1 अपॉन आर स्क्वेअर फॉर्म्युला, म्हणजे याला आपण इन्व्हर्स स्क्वेअरला म्हणतो. सिमिलरली Fe फॉलोज 1 अपॉन आर स्क्वेअर फॉर्म्युला, ठीक आहे. हिअर थर्ड पॉईंट G इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ठीक आहे. या ठिकाणी के काय आहे, के इज द प्रपोर्शनल टू कॉन्स्टंट, ओके, बट इट डिपेंड्स अपॉन मीडियम और मटेरियल. लक्षात आलं का, डिपेंड्स अपॉन मीडियम असेल, के डिपेंड्स अपॉन मीडियम, ओके. अजून काय सांगता येईल, ठीक आहे. आणखीन बघा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर, आणि यामध्ये काय येणार आहे, फोर्थ पॉईंट, धिस फोर्स इज रिपल्सिव्ह as well as attractive in nature, ठीक आहे. समजलं का,
ठीक आहे, या पद्धतीने. आणखीन जर का आपण व्हॅल्यूचा विचार केला ह्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट व्हॅल्यू असते G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आणि केची व्हॅल्यू काय असते, K इज इक्वल टू 9 इंटू 10⁻9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे, ओके. दीज आर दीज लॉज, ओके, इंटरॅक्शन बिटवीन टू चार्जेससाठी. ठीक आहे. आता मला सांगा, जर काय आपण याचं हा लॉ डिटेल्समध्ये स्टडी केला असेल, आता या लॉच्या बेसवर आपल्याला काय न्यूमरिकल सॉल्व करायचं, ते आपण इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर बघा, याचे काही लिमिटेशन्स आहेत. ओके, लिमिटेशन्स ऑफ कुलोम्ब्स लॉ. त्यामध्ये आपल्या काही बुक्समध्ये पण काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं की बघा, जर काय एखादा म्हणजे मासिव ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याच मासिव ऑब्जेक्टला जर काय आपण खूप दूरवर ठेवला असेल, तर फॉर एक्झाम्पल बघा, हा खूप मासिव ऑब्जेक्ट आहे आणि हा खूप म्हणजे लाईट ऑब्जेक्ट आहे. तर या ऑब्जेक्टच्या रिस्पेक्टिव्ह हा ऑब्जेक्ट खूप जर काय सेपरेशन खूप जास्त असेल, तर याला हा ऑब्जेक्ट कसा दिसणार आहे, पॉईंट चार्ज दिसणार आहे. ओके, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे तो पॉईंट चार्जेससाठी फक्त व्हॅलिड आहे. ओके, जर का एक्सटेंडेड चार्जेस असतील एखाद्या बॉडीवरती, ओके, तर अशा एक्सटेंडेड चार्जेससाठी हा लॉज आपल्याला व्हॅलिड करता येत नाही किंवा फॉलो करता येत नाही. इट इज ओनली ॲक्ट्स ऑन पॉईंट चार्जेस, हे लक्षात घे. ओके, म्हणजे एखादा मटेरियल आहे, रँडम मटेरियल आहे, त्याच्यावरती जो चार्ज आहे तो असा रँडम डिस्ट्रीब्यूट झाला आहे किंवा एक्सटेंड झालेला आहे. ओके, त्या बॉडीचा आणि एखाद्या अशा पॉईंट ऑब्जेक्टचं यांच्यामध्ये आपण इंटरॅक्शन कुलोम्ब्स म्हणून डिफाईन नाही करता येत. ठीक आहे. आपण असं अज्युम करतो, जे आपण एखादं बॉडी घेतलेले आहेत, एखादं मटेरियल ऑब्जेक्ट घेतले आहेत, ते पॉईंट चार्जेस आहेत आणि मग आपण कुलोम्ब्स लॉ डिफाईन करतो. लक्षात आलं. ओके, हे झालं फर्स्ट लिमिटेशन. फर्स्ट लिमिटेशन झालं. ओके, त्यामध्ये सेकंड लिमिटेशन काय. ओके, इट डज नॉट व्हॅलिड ॲट इफ बोथ चार्जेस आर इन मोशन. ओके, म्हणजे बघा, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये त्याच्या टायटलमध्येच आहे, ज्या वेळेला चार्जेस ॲट अ रेस्टला असतात त्याच वेळेला त्यांच्यामधला असणारं इलेक्ट्रिक फील्ड, इंट्रॅक्शन, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, या सगळ्या स्टोरीला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, आणि जर काय आपले चार्ज जर मोशनमध्ये असतील तर आपण ह्या ठिकाणी सुद्धा कुलोम्ब्स लॉ फॉलो नाही करू शकत. मात्र जर काय एखादा चार्ज मोशनमध्ये असेल आणि दुसरा चार्ज जर का रेस्टमध्ये असेल तर मात्र कुलोम्ब्स लॉ आपण व्हॅलिड आहे असं म्हणू शकतो. लक्षात आलं. दोन्ही चार्ज मोशनमध्ये आहेत तर नाही, एखादा चार्ज मोशनमध्ये आहे, दुसरा चार्ज रेस्टला आहे, ठीक आहे, कुलोम्ब्स लॉ व्हॅलिड आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे. ओके, नाव ऑन द बेसिस ऑफ कुलोम्ब्स लॉ वी कॅन सी द such a numericals on the basis of article. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, कॅल्क्युलेट अँड कम्पेअर द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू प्रोटॉन्स विच आर 10⁻⁻15 मीटर अपार्ट. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं गिवन काय बघा, गिवन सेपरेशन बिटवीन टू चार्जेस आर इज इक्वल टू 10⁻⁻15 मीटर, हे गिवन आहे. ठीक आहे. चार्ज ऑफ प्रोटॉन म्हणजे आपण क्यू पी ह्याला काय म्हणतो आपण, चार्ज ऑन प्रोटॉन. ओके, प्रोटॉन क्यू पी इज इक्वल किती आहे, चार्ज प्रोटॉन आहे ना, प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे. आणखीन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचं आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं आहे, त्यामुळे कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. K इज इक्वल टू 9 इंटू 10⁻9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻12 न्यूटन. ओके, मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. बरोबर आहे का. ठीक आहे. नाव बघा, त्यांनी काय सांगितलं आहे, दोन प्रोटॉन्स आहेत त्यांच्याचं सेपरेशन 10⁻15 मीटर दिलं आहे. पहिल्यांदा आपण काय करू, फर्स्टली वी फाइंड आउट
we find the electrostatic force between two protons, that is F E for P is equal to K P square upon प्रोटॉन्स आहेत ना, तेव्हा के पी स्क्वेअर घेऊ आपण अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता केची व्हॅल्यू 9 इंटू 10⁹ इंटू पी काय 1.6 इंटू 10⁻19 स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा 10⁻15⁻2 इज इक्वल टू फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फॉर प्रोटॉन. ओके, याची व्हॅल्यू हे न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे, ठीक आहे, लॉगचा यूज कसं करायचं हे मी प्रिव्हियसमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली काढू शकता. आता इथे बघा 10⁻15चा स्क्वेअर म्हणजे किती 10⁻30 हा वरती गेला तर 10⁻+30. ठीक आहे, आणखीन बघा 9 इंटू 1.6 जर का केलं तर आपलं आन्सर येतं 23.04 इंटू 10⁻30 वरती गेला 10⁻+30. ओके, -19चा स्क्वेअर -38 + 30 तर मग किती होणार आहे, आणि इथं पण +9 आहे. ह्या सगळ्यांना सम मध्ये केल्यानंतर आन्सर काय येतं 10⁻1 येतं. लक्षात आलं, म्हणजे FEP इज इक्वल टू 2.304 इंटू 10⁻² न्यूटन इतकं आलं आन्सर. कारण हे आपण का लिहिलं, इट इज द प्रॉपर वे ना, त्याला आपण सायंटिफिक नोटेशनचा फॉर्म असं म्हणतो. ठीक आहे, नाव जर काय आपण आता इथं, ठीक आहे, जर काय आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स FG फॉर प्रोटॉन डिफाईन केला तर तो कसा करता येईल, G m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे का. आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती हवी ती ही आहे की मास ऑफ प्रोटॉन ते किती असतं 1.67. हा डाटा काही वेळेला एक्झाममध्ये दिला जातो किंवा ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत कॉन्स्टंट व्हॅल्यू ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, जसं की मास ऑफ प्रोटॉन, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, ओके, आरची व्हॅल्यू किंवा जीची व्हॅल्यू, ह्या सगळ्या गोष्टी. जसं की आता इथं बघा मास ऑफ प्रोटॉन किती आहे 1.6 इंटू 10⁻27 kg. आता ह्या व्हॅल्यू इथं सगळ्या पुट करू. देअरफॉर जीची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻12 ओके इंटू मास 1.67 इंटू 10⁻27⁻2 करतो, दोन वेळा मल्टिप्लिकेशन आहे, अपॉन डिस्टन्स 10⁻15 स्क्वेअर इज इक्वल टू पुन्हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करून वरती ज्या गोष्टी जातात त्या वरती ढकलून आपण ज्या गोष्टी कट होत आहेत आणि मल्टिप्लिकेशन फक्त सिम्पली 6.67 इंटू 1.67. ओके, आन्सर येतं फायनलला 1.86 इंटू 10⁻34 न्यूटन. ओके, मी पुन्हा सांगतो आहे कितीही मोठं कॅल्क्युलेशन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, पॉवर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, लॉगच्या फॉर्म आपल्याला ॲक्च्युली बोर्डला सगळे न्यूमरिकल्स फिजिक्सचे हे लॉगनं सॉल्व करायला लागतात. लक्षात आलं. आणि राहिली गोष्ट ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपण काय करतो, अप्रॉक्सिमेशन्स यूज करतो. जसं की आता इथं बघा 10⁻15⁻2 म्हणजे 10⁻30 वरती गेल्यानंतर +30 झालं. आता 10⁻27चा स्क्वेअर 54 -54 प्लस 10⁻30 ओके प्लस -12 करायचं आहे. लक्षात आलं का. जे रिमेनिंग काय राहतं 10⁻34 इतकी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड राहील. ठीक आहे, देअरफॉर FG फॉर प्रोटॉन इज इक्वल टू 1.86 इंटू 10⁻34. नाव दिस इक्वेशन 1, दिस इक्वेशन 2. बरोबर आहे. ठीक आहे, नाव आपण काय करू, कम्पेरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. म्हणजे आपण काय करू, याला डिवाइड करू ना थोडक्यात. म्हणजे FE फॉर P अपॉन FG फॉर P इज इक्वल टू म्हणजे इक्वेशन 1
डिवाइड बाय इक्वेशन 2 करू आपण, म्हणजे काय बनतं बघा, 2.304 इंटू 10⁻², अपॉन 1.86 इंटू 10⁻⁻34. लक्षात आलं. न्यूटन आहेत फोर्स, त्यामुळे कॅन्सल होते. ठीक आहे. रेशो ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला ती युनिटलेस किंवा डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. ठीक आहे. देअरफोर बघा ह्या सगळ्या, आता इथं बघा 10⁻⁻34 वरती गेल्यानंतर +34 आणि इथं 2 म्हणजे 10 किती आलं, 10⁻36 +36. ओके. 2.304 अपॉन 1.86. ओके. तुम्ही करून बघू शकता साईडला. ठीक आहे. 2.304 अपॉन 1.86. ओके. आन्सर येतं 1.24 इंटू 10⁻36. अँड दिस इज द एफ ई फॉर प्रोटॉन अपॉन एफ जी पी इज इक्वल टू 1.24 इंटू 10⁻36. म्हणजे आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो का, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघा, बघा एफ ई फॉर पी इज इक्वल टू 10⁻36 टाइम्स एफ जी फॉर पी. ओके. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अबाउट 36 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आपण ज्यावेळेला मोशन इन प्लेन किंवा ज्यावेळेला लॉज ऑफ मोशन बघू त्यावेळेला आपल्याला फंडामेंटल फोर्सेसचं नेचर बघायला लागतं. त्यामध्ये आपण बघतो पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर त्यामध्ये सगळ्यात ह्या 4 फंडामेंटल फोर्समध्ये सगळ्यात विकर फोर्स कोणता असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. लक्षात आलं. असं का होतं, कारण की जीची व्हॅल्यू आहे ती बघा किती आहे. जर का 2 ऑब्जेक्ट घेतले, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा टेबल घेतला आणि आपण एखाद्या कार आणि टेबलमध्ये जर का आपण अट्रॅक्टिव्ह फोर्सची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू कमी येते. का कमी येते, कारण की जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू 10⁻² या ऑर्डरनं कमी आहे खूप, त्यामुळे. ठीक आहे. ठीक आहे. आपण आशा करतो की आपण आपला आजचा जो का पॉईंट्स आहे तो आपण कवर केला आहे. एक छोटंसं न्यूमरिकल बघितलं होतं. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या आर्टिकलसोबत, ज्याच्यामध्ये आपल्याला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और मीडियम आणि त्या दोघांचं कंपॅरिझन करून, म्हणजे त्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असं म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये स्टडी करू. सो स्टे ट्यून. ओके. टू बी कंटिन्यूड. Okay. Thank you. Keep studying. All the very best. Thank you.